तर आज होती संक्रांत आणि मला बनवायचं होतं पुरणपोळी, कारण आमच्याकडे पुरणपोळीच बनवतात. तुमच्याकडे संक्रांतीला काय बनवता तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आज संक्रांत पण होती आणि एकादश पण होती, म्हणून आघाडी वगैरे टाकायला काही चाललं नाही बाकीच्यांना. मी तर काही टाकत नाही, तिकडे आमच्या घरी टाकतं म्हणून मी तर काही टाकत नाही. तर सगळा स्वयंपाक वगैरे करून झाला होता. मग तळणी वगैरे काढून घेतलं होतं. बघू शकता तुम्ही, तेलोऱ्या, खीर आणि आमटी आणि भात बनवला होता आणि त्याच्यासोबत तळण. आणि यांनी देवांना नैवेद्य दाखवून दिलं, कारण आज हे घरीच होतं संक्रांतीच्या दिवशी म्हणून. आणि आम्ही काही पतंग उडवायला जात नाही, कारण आम्हाला काय आवडत नाही पतंग वगैरे उडवायचं. पण इथं भरपूर असं पतंग उडवता आणि इथं म्हणजे 2 दिवस उडवता, एक संक्रांतीच्या दिवशी आणि एक कळच्या दिवशी. घरातले सगळे कामं आवरून झाले होते, मग पडलो घराच्या बाहेर. तर पतंग बघण्यासाठीच गेलो होतो आम्ही, कारण संध्याकाळी खूप लोक उडवता म्हणून संध्याकाळी गेलो होतो. दिवसभर काय घरामध्येच होतो. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि